अगदी मऊ लुसलुशीत आणि तेवढाच खुसखुशीत हा मेथीचा थेपला तुम्ही एकदा करून तर पहा. अहो प्रेमात पडाल. आणि पिकनिकसाठी तर परफेक्ट मेनू आहे. आणि हा पराठा आहे ना, आपण पराठा किंवा मेथीचा थेपला म्हणा, हा मेथीचा थेपला आहे ना 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकून राहतो. त्यामुळे पिकनिकसाठी न्यायला अगदी छान रेसिपी आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी अगदी परफेक्ट आणि सोपी दाखवलेली आहे आणि साहित्यसुद्धा परफेक्ट मेजरमेंटमध्ये दाखवलेले आहेत. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी कशी केली ते पाहूया. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता इथे मी मेथीची फक्त पानं घेतलेली आहेत. फक्त हिरवी पानं घ्यायची आहेत आपल्याला यासाठी. या पानांना मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे पाहताय तुम्ही, अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सेम प्रमाणात मेथीसुद्धा 4 कप झालेले आहे. अगदी दाबून कप घेतलेला आहे 4 कप. अगदी माझ्या अंदाजाने हे प्रमाण अगदी बरोबर होतं. आता इथे साहित्य बघूया. हळद 1 चमचा, बेसन अर्धी वाटी, कसुरी मेथी अर्धी वाटी, आलं 2 इंच, हिरवी मिरची 2 आणि इथे तिखट मी खूप कमी प्रमाणात घेतलं आहे कारण माझ्या लहान बाळाला सुद्धा द्यायचे आहेत. तुम्ही इथे 2 चमचे तिखट वापरा. दही अर्धी वाटी, कोथिंबीर भरपूर अशी चिरून घेतलेली, मीठ चवीनुसार, लसूण 10 ते 12 पाकळ्या, तांदळाची पिठी 1 वाटी, हिंग 1 चमचा, 2 टेबलस्पून सफेद तीळ आणि ओवा 1 चमचा. आता इथे आपण मिक्सरला वाटून घेऊया. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची आपण एक पातळ अशी पेस्ट तयार करणार आहोत. तुम्ही याला खलबत्त्यात सुद्धा वाटून घेऊ शकता, पण आपल्याला थोडं चरचरीतपणा नको आहे कारण ते खाताना दाताला लागतं म्हणून ते बरोबर नाही वाटत. म्हणून मी ते मिक्सरला लावून घेते कारण आपल्याला एकदम पातळ अशी ग्रेव्ही करायची आहे याची. याच्या पद्धतीने मी दाखवते पहा. अशा पद्धतीने आपल्याला पातळ ग्रेव्ही करायची आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. एका परातीमध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मेथी टाकूया. आता इथे तुम्ही मेथी जेवढी बारीक चिरणार ना तेवढे थेपले आपले छान होतात. त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर, बेसन टाकलं, तांदळाची पिठी टाकली, सफेद तीळ टाकले, ओवा, हळद, हिंग, लाल तिखट मसाला. आता इथे बेडगी तिखट मसाला वापरला आहे मी, तुम्ही कोणताही वापरा, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण हाताने व्यवस्थित असं कुस्करून एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे मेथीला ना आपल्या छान अशी टेस्ट उतरेल. त्यामुळे असं हाताने 1 ते 2 मिनटं तरी तुम्ही अशी मेथी मॅश करून घ्या, हाताने एकजीव करून घ्या, जेणेकरून त्याची पूर्णपणे टेस्ट आपल्या मेथीमध्ये उतरून जाईल आणि पराठा असं खायला सुद्धा टेस्टी बनतो. आता हे मिश्रण मी व्यवस्थित हाताने हलवून घेतलं. तर त्यानंतर लगेचच कसुरी मेथी, दही टाकलं आणि आपण जे वाटून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं ते टाकून घेऊया लगेच. कारण आपल्याला हे वाटण जे आहे ते शेवटीच टाकायचं आहे कारण हाताला आपल्या आग होऊ शकतो, म्हणून आधी टाकू नका. त्यानंतर लगेचच मी गव्हाचं पीठ टाकून दिलं. थोडं करून टाकून द्या. आता इथे मला पाणी अजिबात लागलं नाही. जेवढं मी पातळ जे वाटणाचं मिश्रण केलं होतं तेवढंच लागलं आहे. साधारण म्हणजे मला इथे पाऊण वाटीच पाणी लागलं आहे. एक्स्ट्राचं पाणी मी इथे वापरलेलं नाही, तुम्ही पाहताय. तेवढ्याच पाण्यामध्ये अगदी परफेक्ट माझं डो तयार झालेला आहे. घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. एकदम अतिशय घट्टही नको आणि एकदम पातळही नको, पण थोडं जाडसर घट्टच हवं आहे आपल्याला. आता हा गोळा मी असं तयार करून घेतला. त्यावर लगेचच मी तेल लावून पुन्हा 1-2 मिनटं मळून घेतलेलं आहे चांगलं. आणि याला असं व्यवस्थित मळून घेतलं, तेल लावून घेतलं की छान असं मऊ सॉफ्ट असा डो तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही त्याला हाताने दुमडून त्याला असं मळून घ्या व्यवस्थित, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते छानपैकी तयार होईल आणि त्याला शाईन येईल. आता हे पीठ आपण 10 मिनटं असं झाकून ठेवून देऊया. याने काय होतं, 10 मिनिटांनी अतिशय मऊ आणि सॉफ्ट असं आणि वेगळीच शाईन येते आपल्या पिठाला एकदम. आता पाहताय तुम्ही माझं पीठ अगदी शायनी आणि मऊ सॉफ्ट असं झालेलं, आपल्याला अगदी पाहिजे तसं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. अगदी 5 मिनिटं जरी ठेवलं तरी चालेल, पण 5 ते 10 मिनिटं तरी शक्यतो ठेवून द्या झाकून. आता लगेचच मी इथे समान आकारामध्ये याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही एक लाटून एक भाजून असंही करू शकता, पण काय त्याची गरज नाही. एकदाच सर्व लाटून घ्या
तुम्ही एकदा सगळे पराठे सुद्धा तयार करू शकता किंवा एक एक तयार करून एक एक भाजून सुद्धा घेऊ शकता. अगदी तुम्ही चपाती जसं करता ना त्या पद्धतीने करायचे. इथे मी सर्व गोळे तयार करून घेतले. आता इथे आपण लाटून घेऊया यांना. आता इथे थोडंसं तांदळाचं पीठ वापरा, कारण जेणेकरून तांदळाचं पीठ आहे ना जास्ती वापरावं लागत नाही आणि पराठे सुद्धा लाटण्याला चिकटत नाही. त्यामुळे इथे तांदळाचं पीठच वापरा. थोडंसंच लागतं आणि पराठा देखील व्यवस्थित लाटला जातो न चिकटता. त्यामुळे पराठा एकदम असं पातळ असं आपल्याला लाटायचं आहे. अगदी चपातीपेक्षाही पातळ म्हणा. जेवढा पातळ लाटाल तुम्ही तेवढं चांगला. अगदी अतिशय पातळ लाटून घ्या. इथे बघा एकसारखे काठ मी तयार केलेले आहेत आणि शक्यतो काठानेच तुम्हाला लाटणं हलकं फिरवायचं आहे, जेणेकरून काठ जे आहेत ते एक समान जाडीचे आले पाहिजे. तुम्ही याला आकार देण्यासाठी, गोल आकार येण्यासाठी कोणत्याही डब्याचा आकार घेऊ शकता. मी इथे कुकरचा डब्बा यूज केलेला आहे. इथे पाहताय छान असं गोल आकार आलेला आहे. अशा पद्धतीनेच मी सगळे असे गोलसर तयार केलेले आहेत आकार. आता याला आपण तव्यावरती भाजून घेऊया. तर तवा आहे ना, मी इथे थोडंसं तेल लावून स्प्रेड करून ठेवलं होतं आणि त्याला अगदी अतिशय जास्त तापवून घ्या. तवा इथे जास्त तापलेला हवा आहे आपल्याला आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचे आहेत. लगेचच टाकल्या एक 10 ते 15 सेकंदांनीच पुन्हा आपल्याला तो थेपला पलटायचा आहे. थोडीशी अशी बबल्स यायला लागले की आपल्याला कळतं लगेच पलटायचं आहे. त्यानंतर लगेचच 20 सेकंद झाले, 20 ते 25 सेकंदात पुन्हा दुसरी बाजू पलटी करून घेतली की लगेचच तुम्ही याला वरनं तेल लावून घ्या किंवा घी लावून घ्या. शक्यतो तेलच लावा किंवा कारण आपल्याला जर प्रवासात टिकून ठेवायचे असेल 8 ते 10 दिवस तर तुम्ही तेल वापरा. अन्यथा तुम्ही बटर किंवा घी सुद्धा वापरू शकता. अतिशय खायला सुद्धा टेस्टी लागतात हे पराठे किंवा मेथीचे थेपले म्हणा. आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. अगदी लसूण चटणीसुद्धा याच्याबरोबर छान लागते. मी इथे लसूण ठेचा केला होता. त्या ठेच्याची रेसिपीसुद्धा मी एक दिवशी तुम्हाला दाखवेल. मला कॉमेंट करून नक्की कळवा, मी नक्की त्याची रेसिपी दाखवेल तुम्हाला. आता अशा पद्धतीने मी सर्व पराठे काढून घेतलेले आहेत. अगदी रेसिपी सोपी आहे आणि याचा एवढा खमंग वास सुटला होता मेथीचा, कारण मेथीला आपण अशी मॅश करून घेतली होती. त्यामुळे या थेपल्यांना अगदी मेथीची पूर्णपणे चव त्याच्यामध्ये उतरत असते आणि मग पराठा खाताना सुद्धा अगदी टेस्टी लागतो, खुसखुशीत लागतो. हे पाहिजे छान असे आपले सगळे थेपले तयार करून झालेले आहेत. अगदी मऊ सॉफ्ट लुशीत झालेले आहेत. सुरुवातीला आपल्याला थोडं गरम असताना कडक वाटू शकतो, पण नंतर ते अगदी सॉफ्ट होऊन जातात. हे पाहताय तुम्ही किती सॉफ्ट असे तयार झालेले आहेत माझे थेपले. अगदी तोडून बघितल्यावर सुद्धा त्याचा खुसखुशीतपणा जाणवतो आहे. एवढी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर मित्रांनो नक्की एक लाईक करा, नक्की माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया असं छान व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तोपर्यंत बाय.